बातम्या आणि बरंच काही. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात सर्वसाधारण सभा सुरू असताना एका महिलेने चक्क पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार 27 जुलै रोजी सोमवारी दुपारी घडलाय. यामुळे सभागृहातील सदस्यांसह पदाधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. सभागृहाबाहेरील सुरक्षा रक्षक आणि सेवक वर्गाने तातडीने धाव घेऊन महिलेच्या हातातील पेट्रोलची बाटली ताब्यात घेतली. या महिलेने जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप केल्याचं सांगण्यात येते. या घटनेनंतर अध्यक्ष वीर धवल जगदाळे यांनी प्रशासनाला खडेबोल सुनावले. तसेच सुरक्षा व्यवस्था कडक करण्याबाबत आदेश देताना सभागृहात सदस्यांशिवाय कोणालाही प्रवेश देऊ नका अशा सूचना दिल्या. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा 2 ते 3 महिन्यांवर असतात. जिल्हा परिषदेच्या 2026 आणि 27 पुरवणी मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी सभा बोलवण्यात आली होती. नीट परीक्षेत देशात पहिली आलेली दौंड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थिनी श्रावणी कुदळे हिचा सत्कारही करण्यात आला. सर्वसाधारण सभा सुरू असताना अचानकपणे एक महिला सभागृहात आली. तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. अचानकपणे झालेल्या या प्रकारामुळे सर्वजण अवाकच झाले. तातडीने या महिलास ताब्यात घेऊन तिची रवानगी हिरकणी कक्षात करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण सभापती अंकिता पाटील, आरोग्य आणि बांधकाम विभागाच्या सभापती दीपाली हुलावळे यांच्यासह काही सदस्यांनी या महिलेला शांत करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. या महिलेने माध्यमांसमोर एका जिल्हा परिषद सदस्याने फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केल्याचं सांगण्यात आलं. जिल्हा परिषदेतील बैठकीदरम्यान एका महिलेने स्वतःसोबत आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेतल्याची घटना होती. मात्र तेथे उपस्थित सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून तिला ताब्यात घेतले. महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं. आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे असं बंड गार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी म्हटलंय.